महायुती सरकारची दुपारी पत्रकार परिषद, मंगळवारी दुपारी 2 वाजता होणार नुकसान भरपाईची घोषणा। मनोज जरांगेंवर कारवाई का नाही? जरांगेंवर बेकायदेशीर आंदोलनाचे गुन्हे का दाखल होत नाहीत? ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी। तुळजाभवानीच्या प्रभावळीचा वाद मिटला। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नीचं नाव प्रभावळीवरून काढून हटवलं। जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांनी वादानंतर प्रभावळी बदलली। कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी भरती। राज्य लोकसेवा आयोगाची 938 जागांसाठी नवी जाहिरात। गुंतवणूकदारांसाठी बंपर संधी। शेअर बाजारामध्ये या आठवड्यामध्ये 7 आयपीओ, बाजारातून 30,000 कोटी रुपये उभारणी। अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जवळपास 4.5 तास कसून चौकशी। शिल्पा शेट्टीची 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी। बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राडा। किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची माहिती। अमरावती कारागृहामध्ये धक्कादायक प्रकार। अंडा सेलमधील जन्मठेपेच्या कैद्यांकडे सापडले आयफोन, तर कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाजले 3-13। मुंबईच्या सागरी सेतूवर विचित्र अपघात। अपघातात कार उडून पडली थेट समुद्रात। नागपुरात आणखी एका चिमुरडीचा मृत्यू। कफ सिरप प्यायल्यानं बालिका दगावल्याची प्राथमिक शंका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा आढावा। पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार। मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयामध्ये सुनावणी। आरक्षणाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सरकारचं उत्तर अपेक्षित। मराठ्यांना एकाच वेळी 2 आरक्षण कशी? न्यायालयानं मागवला सुनावणीमध्ये विचारला सवाल। यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या बैठकीत निर्णय झाला। नितीश यांच्या समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान। वाढतं वय आणि 20 वर्ष सत्ता असल्यानं जयदूसाठी सध्या जिंकण्याचं आव्हान। निलेश गायवळ विरोधात दुसरा गुन्हा दाखल। पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। गायवळच्या बनावट पासपोर्ट आणि बँक खात्याची सुद्धा करणार चौकशी। मनसेला सोबत घेण्यावरून मवियामध्ये कुरबुरी। काँग्रेसचा राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही, हर्षवर्धन सकपाळ यांचे संकेत। कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। विठुरायाच्या पूजेचा वाद अखेर मिटला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी। विमानतळाची तयारी अंतिम टप्प्यात। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। नवा मोढा मैदानातून आदिवासी मोर्चाला सुरुवात। बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध। हिंदूंच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही। वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला निषेध।